मानवाच्या मूलभूत गरजांबरोबरच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र देखील आवश्यक आहे असं मत माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं मुंबईत आयोजित बिग पिक्चर शिखर परिषदेत ते आज बोलत होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्जनशीलता आणि व्यापार यांच्यातली तफावत दूर करणं ही या परिषदेची संकल्पना आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची प्रासंगिकता व्यापाराच्या पलीकडे जाते असं जाजू म्हणाले. या क्षेत्राचा आवाका मोठा असून त्यामुळं लाखो लोकांना रोजगार मिळतो. या क्षेत्रामुळे लोक आणि देश जोडले जातात हे या उद्योगाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आपल्या देशात कथाकथनाची दीर्घ परंपरा आणि समृद्ध वारसा असून त्यासोबतच त्यात वाढ करण्याची प्रचंड क्षमता देखील आहे. या क्षमतेचा पुरेपूर वापर करणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. So the impact of AI is going to be huge on this segment, and there are a lot of positives which are going to be there. Obviously, there will be negatives, so there have to be guardrails for understanding where we don't cross the line. But the fact is, this segment is going to be heavily disrupted, and it's important that our industry embraces it and makes use of the positives that are going to be around. It will obviously create multiple jobs, multiple productivity gains. I think if a work can be completed in 1/10 of the time at per 100th of the cost, obviously it has productivity gains. So I think all these aspects would be there, and it's important that we are quick to embrace and adapt. यावेळी जाजू यांनी CIIच्या श्वेतपत्रिकेचंही प्रकाशन केलं. या कार्यक्रमाला चित्रपट क्षेत्राशी संबंधित उद्योजक आणि गुंतवणूकदारही आले होते. वेव्ज बाजारामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.